आज आपण करणार आहे पोळी. पण आज आपण आंबा पोळी करणार आहे. त्यासाठी घेतलेली डाळ, गूळ आणि आंब्याचा रस. आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत ही एकदा हा पदार्थ आपला करून झालाच पाहिजे. त्यासाठी आज आपण डाळीचंच पुरण करणार आहे आणि त्यात रसाचा वापर करणार आहे. पुरण करण्यासाठी आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ज्या वाटीच्या प्रमाणे ती मी सांगणारच आहे पुढे. गूळ आणि दोन आंब्याचा रस हा घेतलेला आहे. साखर आणि दूध न टाकता आपल्याला हा रस फिरून घ्यायचा आहे. डाळ शिजण्यासाठी आता आपण पाणी आधी ठेवून घेऊ उकळण्यासाठी. वाटीच्या प्रमाणाने डाळ घेणार आहे मी. हरभऱ्याची डाळ 2 वाट्या. ही दुसरी वाटी. 2 ते 3 पाण्याने डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊ. पाणी गरम झालेले डाळ टाकून घेऊ. डाळीच्या 4 शिट्ट्या आपण घेऊ आणि डाळ छान शिजवून घ्यायची. करण्यासाठी जे आपण पीठ वापरतो ते चाळूनच वापरायचं. म्हणजे काय त्यात आलं त्यात त्यात कोंडा वगैरे असला किंवा गव्हाचा एखादा तर निघून जातो. पोळीही फाटत नाही. मध्ये टाकून घेऊ अर्धा चमचा हळद. थोडं थोडं पाणी टाकून याचं पीठ छान मळून घ्यायचं. एक अर्धा चमचा तेल टाकून घेऊ. अजून मळून घ्यायचं थोडंसं तेल टाकून पण. पिठाला आता थोडंसं पाणी लावून हे आपण झाकून ठेवायचं. डाळ शिजेपर्यंत आपलं पीठ छान भिजलं जातं. एक 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. डाळही छान शिजलेली आपली. गरम आहे. काढून घेऊ आता आपण डाळ. डाळ आता आपण परतण्यासाठी टाकून घेऊ. ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती 2 वाट्या त्याच वाटीने आपण 2 वाट्या गूळ घ्यायचा. हा फोडून घेतलेला गूळ आहे, किसून घेतलेला तो टाकून घेऊ वाटी. ही 1 वाटी टाकून घेऊ गूळ. ही दुसरी वाटी आहे. याच्याने अगदी गोड होणार आहे पोळी छान. तुम्हाला अजून कमी करायची असेल गोड तर तुम्ही कमी जास्त करा गोड. डाळीला छान परतत राहायचं नाही तर खाली गूळ चिटकतो. गूळ छान वितळला गेलेला आहे डाळीमध्ये आणि डाळ पण छान अशी परतल्या गेलेली आहे. आता आपण यात रस टाकून घेऊ. ज्या वाटीने आपण डाळ आणि गूळ घेतलाय त्याच वाटीने तीच वाटी भरून आपल्याला रस टाकून घ्यायचा आहे. छान आता परतून घ्यायचं याच्यामध्ये.
डाळ छान शिजल्यामुळं पटकन या गुळामध्येच आपली डाळ छान मिक्स झाली आहे. डाळ थोडी कच्ची असली की लवकर ती वाटल्या पण जात नाही आणि लवकर गुळामध्ये फ्राय पण होत नाही. रस पण आपला छान मिक्स झालेला आहे आणि आता पुरण होतच आलेले आहे. आहे अगदी छान परतल्या गेलेले. पुरण आपलं छान झालेलं आहे आणि ते ओळखण्यासाठी आपल्याला असा चमचा ठेवायचा पुरणामध्ये. तो छान उभा राहिला की समजून जायचं आपलं पुरण छान झालेलं आहे. पुरण आता काढून घेऊ आणि पुरणाला लगेच वाटून घ्यायचं गरम आहे तोपर्यंत. पुरण आता चाळणीत काढून लगेच वाटून घ्यायचं गरम आहे तोपर्यंत. थंड झाल्यावर पुरण चांगलं वाटता येत नाही, त्यामुळे गरम आहे तोपर्यंतच वाटून घ्यायचं. पुरण आपलं छान वाटून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण वेलची पूड आणि जायफळ किसून टाकणार आहे. वेलची पूड बारीक केलेली पावडर आहे ती टाकून घेऊ. जायफळ यात किसायचे आपल्याला. जायफळ आणि वेलचीमुळे छान चव लागते पोळीला, म्हणून हे टाकायचंच त्याच्यामध्ये. पुरण आता छान मिक्स करून घ्यायचं आणि अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आपलं हे झालेलं आहे पुरण. खूपच छान झालं. आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते पण छान भिजलेलं आहे. पीठ पण छान भिजले. आता आपण हे जे पाणी टाकलंय त्यात आता एकदम मळून घ्यायचं पीठ. थोडंसं तेल लावून घेऊ. पिठाचा उंडा आपण घेतलेला आहे छोटा, जरा याच्यापेक्षा डबल घ्यायचा. आता पुरणाचा उंडा आपण यात भरून दाबून छान आता लाटून घेऊ. पुरण आपलं छान अगदी काठोकाठ पसरले पोळीमध्ये. अगदी मस्त पोळी लाटून झाली. तवा पण तापलेलाच आहे. थोडंसं तेल टाकून घेऊ. आपली पोळी भाजते तोपर्यंत अजून एक पोळी लाटून घेऊ. थोडीशी दाबून प्रेस केल्यामुळं पुरण सगळीकडे छान पसरतं. पोळीला तेल लावून घेऊ छान. दोन्ही बाजूनी छान तेल लावून घ्यायचं. पोळी आपली खूप छान झालेली आहे. दुसरी पोळी पण आपण अशीच भाजून घ्यायची. पोळी आता पलटी करून घेऊ. दोन्ही साईडनी पोळी छान भाजून घ्यायची
आणि नंतरच तेल सोडायचं. आता तेल सोडून घेऊ. पोळी बघा आपली किती छान झालेली आहे. पोळी छान भाजल्या गेलेली आहे. आता आपण ही काढून घेऊ. आता तेल सोडून घेऊ. पोळ्या आपल्या खूपच छान झालेल्या आहेत. मला अशी लाल आवडती थोडी म्हणून मी जास्त भाजली. हे बघा खूप अशा मऊ लुसलुशीत पोळ्या झाल्या. आता आपण यावर तूप टाकून घेऊ. तुम्हाला ही आंब्याची पोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. झालेली आहे. सांगितलेलं प्रमाण अगदी योग्य आहे. त्या पद्धतीने केली की तुमची पण पोळी अशीच होणार आहे.